योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाने शब्दशस्त्रे झाली क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा सुखसागरी वास झाला उंच नीच काय त्याला अहो आपण जैसे व्हावे देवे तैशीची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ एकापासून अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळिले शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एक उचपण केले एक अभिमानी गेले इतुके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला काम त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आप आपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत तुची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इहपर लोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले कुठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गबाळ माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमज आधी अंती मग सुखी व्हावे संती चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वडील भूते सारी हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दातांनी चाविली कोणी बत्तीशी ताडिली थोर दुखावले मन पुढे उदंड शहाणे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनी उन्मत करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सुख सागर आपण व्हावे जग बोधे निववावे बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो कोदे यावे कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळले उत्तम जन तुची जनार्दन ब्रीद बांधिले चरणी नये दाविता करणी वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फुल झाला ऐशी थोर दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी वाद घालावा कौनाला अवघा द्वैताचा हो घाला पुढे उमजेना काय उडत्याचे खाली पाय एक मन चेष्टा करी भूती बापुडी शेजारी अवघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गव्हारे कशासाठी रागे पुरविली पाठी ऐसा नसावा संन्याशी परमार्थाचा जोका द्विषी घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी काय केला योगधर्म ना ही अंतरी निष्काम गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी अहो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे ऐसे केले सद्गुरु नाते बाप रखुमा देवी कांते येथे कोणी शिकवावे सार साधून या घ्यावे लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आता ते हे समुद्राचं हे बघ हाय घ्या आणि जास्त पाणी लागतंय हे ठेवा नको कळशी कळशी घेऊ हां कळशी ते तो पण काढून घ्या ते पाठ आणले आणले ते पाठ आणलाय नाही पाठ दे की पाठ
येशु कलशीर्ष भगवान संगान सपरिवारान गरम जास्त आहे नाही नाही येशु कलशी वर्णाम संगान सपरिवारान सायुधान सशक्तिका आवन वर्णे पूर्ण सकलोपचारार्थे आहे की गरम पाणी आहे गरम आहे वर्णे भ्यो नमः गरम पाणी गरमच आहे पाणी वर्णे भ्यो नागंध वस्तू प्रयामी तर बघा आपल्याला माहिती मागणं सुरुवात करा अगं गरमच आहे पाणी कडकडीत आहे हाय की आणले की त्यात बादली भरली पाहिजे अंदरात कोमट पाणी पाहिजे चला कोमट करायचं आहे काय चला काय मग पहिला कलश पूर्वेकडा कलश हो झाले ना हो हो आता का पूर्वेकडला अर्धा ठेवायचा हो आणि पाणी बाकी घालून टाकायचं आणि बाकी सगळं होतं करताना अग्नी फ्लेम बघायला गेला तर आपण सोडायला प्रत्येकाचं पूर्वेत पैसे घालत राहायचे आणि तो आपल्याला संपादाला घ्यायचा चला ओम ते बघा सगळ्या कलशामधलं अर्धा अर्ध पाणी घालायचं सगळ्याला देवाला पूर्वेकडलं ना पूर्वेकडे अर्धा ठेवून झालं बरं काय होते सगळ्यांना थोडं थोडं घाला आणि अर्ध पाणी ठेवा टेबल पाणी हा मग आपण विटामयोतान ऊर्जर साधना महिरणाच्या कडे योजना मोजून ठेवायचा हा हा उच्चतीरे मात्रा मामोदय मात्रा अपोजनीय दाचनः हिरण्यवर्णाश्य पावनाय शोया सिंहः अग्निन्यागर्भंत देववासाना आपश्यक सेवना भवंतो दागिरे जर थोडंसं घाल पूर्वेत घाल थोडंसं कणवर पाणी कणवर घालायचं बाकी सगळे संपू द्यायचे असं प्रत्येकाला तुम्ही एका सगळं संपू द्या ओम हिरण्यवर्णाश्य पावनाय शोया सिंहः अग्निन्यागर्भंत आपश्यक सेवना भवंतो या सागरामध्ये सत्याने प्रसंगनानां मधुजय पावनाय आपश्यक सेवना भवंतो एवढा का सगळं या सांदेवादीन भक्ष्यांतर वृक्ष होता होते या पृथ्वीमध्ये सौंदर्य शुक्रासन आपश्यक सेवना भवंतो शिवेन महापुत्रावश्यावश्या में सर्वाग्र पुरुष हो गए वो मई भर शोभन मोहन अनिता वो मान सुमर्जनः पवित्र विचरणहि ये बोधासक आत्मा परंतु मानव जनाः परंतु समुधिया परंतु विश्व आजवः ज्ञान वेद पवित्र पुराणा शुक्रदेव दीतद अगर एक द्वार सुतनु जस्य मित्र मरिजि अभिवंतना ब्रह्मचर्य श्रीमहे उपाध्यान देवता पवित्र समझा इदं ब्रह्म बुद्धि वैश्वर देवी पुरुषि देवताः यस्य भवे समो वेदमुखाः तयामनंद समाधि एकतमोरेण विश्वामित्र दर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक स्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हिचे सर्व सोप पायन श्रीमुख आवडीनं देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असोनी संसारी जिव्हे विगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी चहुविधी जाण साही शास्त्रीकारानं 18 पुराणे हरिशी गाते मंथुनी नवनीता तैशे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीवशिव समा वाया तू दुर्गमान न घाली मन ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर हरिशिवचे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी अनंत जन्मोनी पुण्य व्हाय भावीविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळीविन शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उभा राहे निवांत शिनशिवाया सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न बदसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेले धरणे प्रपंचाचे योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावीविन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपेविन देवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय साधुबोध झाला तो नुरुणी या ठेला ठाईची मुरला अनुभव कापुराच्या वाते उजळती ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिदिशे जनीवनी आत्मतत्वी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांशी नाही जशी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत देवहत अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसिनी गोपाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्वाघटी पूर्ण एकनांते संताचे संगती मनोमार्ग गती आकार
विठोबालाने महादेवाला. ओम नमस्ते रुद्रमंदो देशवे नमः सर्वव्यापी नमः हृदय समर्पय रक्षण कंकणम बद्ध्वा. देवांच्या उजव्या हातामध्ये ते नदीचं कंकण ते बांधा. विठोबा रुक्मिणी सगळ्यांना बांधा. विठ्ठल रुक्मिणी महादेव आणि कळस उजव्या हातात बांधा. दोन भाग करा. हा असं दोन होतात. ओम रक्षो हनुमाजिन माजिन मित्र प्रति सोमयामि शर्मा शिशानो अग्निः क्रतुभिः समिद्धस्तनो दिवा सरिषः पातु नक्तम् इति कंकणं बद्ध्वा वाससाच्छाद्य अवते हेणोत्तमिति जले अधिवासयेत्. गोदोहनमात्रं तत्र स्थित्वा हे कुंडाचे पलीकडे आहे पाटावर. हां पितृस्वामी देवाला विमाची पुष्टी देवाला येऊन ब्लाऊज दिसतंय महाराज आता ओला होतो त्याच्यावर घालायला लागतो देवाला. असं साध्य तू गेलाय बाहेर बाहेर लग्नाला गेला. महाराज वास आच्छाद्य. हां हे मागं बघा दर्शन द्या तिकडे आच्छादन करा. हां कंकण करतं ना कसाल नको मुख्य देवतांना कळस महादेव आणि रुक्मिणी पांडुरंग. ओम रक्षो हणविति इत्यादि देव हस्ते कंकणं बद्ध्वा. ओम रक्षो हणवाद्य शर्मा नेहा बोलवतोय पातु नक्तम. ये बोलवतोय हे खाली घालायचं एक वर घालायला ठेवायचं. हे कानाची वर ठेवा. अच्छा टाकलं आणि हे जलादिवास त्या त्यांच्याकडे शंकाने पाणी घालू द्यायचं आणि घरातल्या समजासनी बोलून पाणी घालायला लावायचं. ओम अवते हेळो वर्णभिर्महभिर्भिः नस्वभ्यं राजन्यनाम सुधाकृतानि काय करायला जले अधिवासयेत. गोदोहन मात्र तत्र स्थित्वा. ओम तुमच्या घरातल्या अवधूता त्यांच्याकडे शंख फक्त हातात आणि प्रत्येकाला फक्त जेव्हा ते भेटलं म्हणून घाल सांग पाणी थोडं प्रत्येकाला त्यांच्या घरच्या सगळ्यांना. पिता विठ्ठल
मंडलमध्ये अर्चाम सुप्रतिष्ठितो भव तिथे संपूर्ण अक्षत व्हायच्या सुप्रतिष्ठितो भव दंडफूल घाला. हे मुली तू इकडे इकडे काय आहे काय करतात हे दार उडतायचे काय उघड आणि याचं उडत तिकडे घेऊन जाऊ काढा दिसत का ते झाडात घालायचं का म्हणलं मी हात आले की धक्का लावून निघायचं काम संपलेच करतात. अस्मिन् सवने मादसयुजं पादसद्विस्नान स्वाहा ओ वाक आवाद भेट जुषम मजो नौरली ते महाराज किती समोर हा व्हिडिओ ओम तमीशा जगत सद्वत जय नमो मय वय पूजा होता वेदसाम तदुरक्षिता आयुर्वेद सस्तये स्वाहा ओम आप्याय सस्तये देवी सस्वड्यं प्रभावज संगते स्वाहा ओम वयं सोम व्रतोपन समोड विभ्रता रावन्त सजय महे स्वाहा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो ओम अमित्वादि सवितरीशानं मार्याणां सदावन् भागमीमहे स्वाहा ओम आदित्यप्रदस्य ऋतसो ज्योतिषनिवासं मनोरञ्जनिवास स्वाहा ओम नमः उग्राय च भीमाय च स्वाहा. समिधा हात द्रव्याने लोकपती मूर्ती पाद स्थाप्य देवं स्थाप्य देवम अष्टादश संख्या का होती भी हमारा असला स्थाप्य देवम ओम विष्णु विष्णु महाविष्णु प्रविष्णु महेश्वरम विष्णु विष्णु महाविष्णु प्रविष्णु ओम विष्णु विष्णु महाविष्णु प्रविष्णु महेश्वरम देवतानमः विष्णुतमं स्वाहा वेद विष्णु जग वेदाय विष्णु सदांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग आरती घेऊन आरती घेऊन आरती ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग इकडे येऊ देत की स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे स्वाहा ओम वेद विष्णु जग वेदाय देवतां समूल समांसरे तुम्ही जागा द्या. परिवार देवता ओम लक्ष्मी स्वाहा ओम स्वाहा ओम कतुकाय 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 स्वाहा ओम कुंकुर्माय नमः स्वाहा. पर्याय प्रथम पर्याय पादनाभि पाद श्वानाभि प्रकाशित श्रद्धान देवा एक पर्याय आला पाद नाभि शिरस स्पृश तीन पर्याय पंचपर्याय वा म्हणलं तर काय म्हणतो अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही पडा. तिकडे आत बसतो राहून दे. आत आल्यावर दर्शन सगळं घ्या. आता राहून दे. नमस्कार.
पात
समर्पिणे वाणी पिंडिका स्थान देशम निश्चित द्वादश आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक लेनो प्रकार आनिक लेनो प्रकार आनिक लेनो प्रकार आनिक लेनो प्रकार आनिक सर्व भावे एक सर्व भावे एक सर्व भावे एक सर्व भावे एक
देवाचं स्वागत करायचं, देवाला प्रार्थना. स्वागतम म्हणा. स्वागतम देवदेवेश मद्भाग्यात त्वम इहागतः प्राकृतं त्वम अदृष्ट्वा मां बालवत परिपालय धर्मार्थ कामसिद्ध्यर्थं स्थिरो भव शुभायनः सानिध्यन्तु सदा देव स्वार्चायां परिकल्पय. देवाचं स्वागत करायचं आणि या ठिकाणी स्थिर राहा आणि आम्ही लहान बाल समजून आमच्याकडनं योग्य उपासना सगळी तुमच्या ह्याच्याप्रमाणे करून घ्या. देवाची प्रार्थना. भगवान देवदेवेश त्वं पिता सर्वदेवै देहि नाम येन रूपेण भगवन् तवै आप्तुं आचरण तेन रूपेण देवेश स्वार्चायां सन्निधो भव. महाराज ठीक आहे. अमाभूत पूजा विरामः अस्मिन् स्थान समृद्धदानीची पूजेचं विराम म्हणून चालत नाही. दररोज पाणी घातलेलं म्हणजे आकर्त नैवेद्य सकाळ संध्याकाळ झाला पाहिजे. सकाळी स्नान असे असते म्हणा. माभूत पूजा विरामः अस्मिन् स्थानः समृद्धदां संपादय सताम राष्ट्रम सर्वोपद्रव वर्जितां. देवाला व्हायचं. देवाच्या कानामध्ये देवाचा मंत्र सांगायचा. ओम दक्षिणेकरणामध्ये देव गायत्री आणि देवाचा मंत्र. ओम नारायणाय वासुदेवाय प्रचोदयात् महायोग पीठस्य परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. ओम ओम नर्य प्रजा में गोदाय अमृतत्वाय दिवसे जातान्यजमानाय च अमृते सते प्रतिष्ठिता सुप्रतिष्ठितमस्तु.
बाहेर मजा
राजस